महा म्हणजे महान आणि शिवरात्र म्हणजे शिवाची रात्र, म्हणून या दिवसाला एकत्रितपणे महाशिवरात्र असं म्हणण्यात येतं. त्याचा अर्थ शिवाची महान रात्र असा होतो. आपल्या हिंदू धर्मातील सर्व आदरणीय देवांपैकी एक देव म्हणजे महादेव भगवान शंकर यांच्या पूजनार्थ हा वार्षिक हिंदू सण संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री. हा देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो. शिवभक्तांसाठी हा दिवस जणू काही दसरा दिवाळीच. तर पौराणिक मान्यतेनुसार आणि शिवपुराणानुसार या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी शिवभक्त मोठ्या भक्तिभावाने भोलेनाथांची पूजा करतात. असा हा शुभ दिवस नेमका कधी आहे आणि त्या दिवशी आपण कशी पूजा करायची तेही घरी, त्याचबरोबर मंदिरात जरी जाणार असाल तर तुम्ही मंदिरामध्ये कशी पूजा करू शकता याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. तर या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री असे म्हणतात. तर महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक व्रत आहे. तर महाशिवरात्री म्हणजे काय? पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहायचं आहे. शिवरात्रीला 4ही प्रहरी रात्रीच्या पूजा करायची आहे. तर पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:47 सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 9 मार्च रोजी संध्याकाळी 6:17 संपणार आहे. तर महाशिवरात्री व्रताच्या दिवशी निशिता काळात भगवान शिवाची पूजा केली जाते. त्यानुसार यंदा 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री व्रत पाळण्यात येणार आहे. त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या पूजेचा मुहूर्त संध्याकाळी 6:25 ते 9:28 असणार आहे. याशिवाय 4 प्रहरांचा शुभ काळ देखील या दिवशी आपण या काळामध्ये पूजा करणार आहोत. तर 4 प्रहर पूजा मुहूर्त या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहावा. तर या दिवशी आपण पूजाविधी कशी करणार आहोत तर ते आपण जाणून घेऊयात. तर त्याचबरोबर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी स्वच्छता करून घरातील आपल्याला देवपूजा सर्वप्रथम करून घ्यायची आहे. तुम्ही जर अशी वेगळी पूजा मांडणार असाल तर तिथेच देवघराशेजारी आपल्याला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून ही पूजा करायची आहे. आता इथे पहा, पूजेचं मी सर्व साहित्य तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, पाण्याने एक भरलेला कलश घ्यायचा आहे आपल्याला. तुपाचा किंवा तेलाचा दिवा घ्यायचा आहे. गंगाजल घेणार आहोत आपण. भस्म घेतलेला आहे. हळदी कुंकू घेतलेला आहे. रोली घेतलेली आहे. गेजा वस्त्र घेतलेला आहे. चंदन घेतलेलं आहे. महादेवाची पिंड आपल्याला लागणार आहे. गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे. जरी मूर्ती नसेल तर आपण सुपारी म्हणूनही गणपती बाप्पांची पूजा करू शकता, किंवा तुमच्याकडं शिवपिंड जरी नसेल तर तुम्ही मातीची बनवून या दिवशी नक्कीच पूजा आपण करू शकतो. तर या दिवशी आपण रुद्राभिषेक करत असतो. रुद्राभिषेकासाठी आपल्याला अशी पाण्याची गळकी लागते. तर ही तुमच्याकडं उपलब्ध नसेल तर तुम्ही पळीच्या साह्याने सुद्धा शिवलिंगावरती पाणी घालू शकता. आणि अशी गळकी जर असेल तर काम खूप सोपं होऊन जातं. अक्षता घ्यायच्या आहेत. पंचामृत घ्यायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि खडी साखरेचा नैवेद्य घ्यायचा आहे. त्याचबरोबर माता पार्वतीसाठी आपल्याला सौभाग्य अलंकार इथे मी घेतलेले आहेत. विड्याची पानं लागणार आहेत आपल्याला. फुलं लागणार आहेत. माता पार्वती, भगवान शिवशंकर आणि श्री गणेशाचा असा माझ्याकडे एक फोटो आहे तर तो घेतलेला आहे. या दिवशी आपण शिवलीला अमृताचेही अध्याय आपण वाचायचे आहेत. तर संपूर्ण ग्रंथ इथे मी घेतलेला आहे. फुलं घेतलेली आहेत. शिवलिंगावरती किंवा शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र हा महत्त्वाचं आहे. बेलपत्र या पूजेमध्ये आपल्याला लागतात. तर विड्याचं साहित्य ठेवण्यासाठी एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे. आपल्याला गणपती बाप्पांसाठी वाहण्यासाठी दुर्वा इथं घेतलेले आहेत मी, आणि नैवेद्यासाठी फळंही घेतलेली आहेत. तर या साहित्याची जुळवाजुळव आपल्याला आधीच करून ठेवायची आहे, जेणेकरून पूजेच्या वेळी कोणतीही वस्तू विसरणार नाही. तर आता आपण पूजेला सुरुवात करूयात.
पूजेचं ठिकाण आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचं आहे. तिथे मी एक लाकडी चौरंग मांडलेला आहे. त्याच्यावरती असं पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. छान अशी आपल्याला रांगोळी काढायची आहे. तर इथे माझ्याकडे असा रांगोळीचा एक साचा आहे. त्याच्या साहाय्याने मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. चौरंगाच्या भोवतीसुद्धा आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे. यानंतर मी फोटोवरती फुलाच्या साहाय्याने पाणी शिंपडून फोटो स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला मी अशा अक्षदा ठेवलेल्या आहेत. त्या अक्षदांवरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे. दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. दिव्याचीही आपण पूजा करून घेणार आहोत. दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि दिव्याला नमस्कार करून आपण दिव्याची पूजा करून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती इथं मी ठेवलेली आहे अक्षदांवरती. गणपती बाप्पांना हळदी कुंकू चंदन आपल्याला लावून घ्यायचं आहे, फुलं वाहून घ्यायची आहेत. गणपती बाप्पांना मी सर्वप्रथम पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे. त्यानंतरच मूर्तीची इथे मी पूजेमध्ये स्थापना केलेली आहे. त्यानंतर आपण जो फोटो ठेवलेला आहे त्याच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या हाताला आपल्याला अक्षदांवरती अशी कलश मांडणी करायची आहे. एखाद्या तांब्याच्या किंवा पितळीच्या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळदी कुंकू, एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, थोड्याशा अक्षदा आणि एक फूल टाकून त्या कलशावरती आपण विड्याची 5 पानं ठेवणार आहोत किंवा आंब्याची 5 पानं असली तरीही चालू शकतात. त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने कलशाची आपण स्थापना करून घेणार आहोत. महाशिवरात्रीची पूजा ही सर्वात मोठी पूजा असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला कलशाची स्थापना करून वरून देवाला आवाहन करायचं असतं. तर यानंतर आपण गणपती बाप्पांना गेजा वस्त्र वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण कलशाचीही पूजा करून घेणार आहोत. शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते. म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणांचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावरती होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करायचं आहे. त्यानंतर इथे पहा तांब्याचे एक मी ताट घेतलेलं आहे. त्याच्यावरती छोटासा चौरंग तांब्याचा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे. तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर त्या दिवशी तुम्ही मातीचं शिवलिंग बनवू शकता आणि त्या शिवलिंगाची पूजा करून आपल्याला दुसऱ्या दिवशी त्या शिवलिंगाचं विसर्जन करायचं आहे. तर इथे पहा सर्वप्रथम मी पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक घालून घेतलेला आहे. त्यानंतर दह्याच्या साह्याने अभिषेक घातलेला आहे. त्यानंतर अजून एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने पिंडीवरती अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर तुपाने मी इथे अभिषेक घातलेला आहे. तुपाचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला मधाने शिवलिंगावरती अभिषेक घालायचा आहे. तुम्ही पंचामृत बनवून त्याचा एकत्रित असा अभिषेक घातला तरीही चालू शकतं किंवा असा वेगळ्या वस्तू वापरून आपण शिवलिंगावरती अभिषेक घालू शकतो. त्याचंही महत्त्व विशेष आहे. तर यानंतर आपण साखरेचा अभिषेक शिवलिंगावरती घालणार आहोत. तर 4 प्रहर पूजेमध्ये अशा वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक घालून आपण शिवाला प्रसन्न करून घेऊ शकतो. तर इथे पहा यानंतर मी स्वच्छ पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक घालून घेतलेला आहे आणि शिवलिंग स्वच्छ करून घेतलेलं आहे. शिवपूजन करताना आपल्या मुखामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तर हा आपल्याला पंचाक्षरी मंत्र सतत जपत राहायचा आहे. मुखामध्ये सतत हा जप करत आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे. त्यानंतर इथे मी दुसरं एक ताम्हण घेतलेलं आहे. इथे अक्षदांवरती आपल्याला शिवलिंग आपण ठेवणार आहोत. त्यानंतर शिवलिंगाला आपल्याला भस्म लावायचं आहे. तर मी बेलाच्या काडीने भस्म ओलं केलेलं आहे आणि ते भस्म मी शिवलिंगाला लावत आहे. तर माघ कृष्ण त्रयोदशीला आपल्याला एक भुक्त राहायचं आहे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प आपल्याला नक्कीच घ्यायचा आहे आणि सायंकाळी आपल्याला शास्त्रोक्त स्नान करून भस्म किंवा रुद्राक्ष धारण करायचं आहे आणि प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जायचं आहे किंवा घरी पूजा करायची आहे. शिवाचे ध्यान करायचे आहे. मग षोडोपचारी आपल्याला पूजा करायची आहे. भावना पित्यर्थ आपल्याला तर्पण करायचं आहे. शिवाला 108 कमळे किंवा बेलाची पाने आपल्याला नाममंत्राने व्हायची आहेत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यायचा आहे.
पूजा समर्पण, स्तोत्रपाठ किंवा मूलमंत्राचा जप झाल्यावरती शिवाच्या मस्तकावरती एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावरती ठेवायचं आहे आणि क्षमायाचना करायची आहे. चतुर्दशीच्या रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा करायच्या आहेत. त्यांना यामपूजा असं म्हटलं जातं. प्रत्येक यामपूजेत किंवा प्रत्येक प्रहर पूजेमध्ये आपल्याला देवाला अभ्यंग स्नान घालायचं आहे, अनुलेपन करायचं आहे, धोत्रा, आंबा व बेल यांची पत्री व्हायची आहे. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी देवाला आपल्याला ओवाळायचं आहे आणि पूजेच्या शेवटी 108 दिवे आपल्याला दान करायचे आहे. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टीने आपल्याला जागरण करायचं आहे आणि पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करायची आहे. पारण्याला ब्राह्मण भोजन आपल्याला घालायचं आहे. पारणे चतुर्दशी संपण्यापूर्वीच करणे योग्य असते. तर ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला या व्रताची समाप्ती करायची आहे. 12, 14 किंवा 24 वर्ष हे व्रत केल्याने त्याचे उद्यापन करायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवसापासून तुम्ही 16 सोमवारच्या व्रताला सुद्धा सुरुवात नक्कीच करू शकता. महादेवांना फळ, फूल, चंदन, बिल्वपत्र, धोत्रा अर्पण करून धूप दीप लावून 4 आपल्याला प्रहरी पूजा करायची आहे. जल आणि पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला भगवानांना फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर निरंजन अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि नैवेद्यासाठी केलेले पदार्थ अर्पण करायचे आहेत. शिवलीला अमृत किंवा शिवकथा, शिवस्तुती वाचून घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. भगवान शंकरांची आपल्याला आरती करायची आहे. तर माता पार्वती, गणेशांची आणि भगवान शंकराची आराधना करून आपल्या चुकांसाठी भगवान शंकरांची क्षमा मागायची आहे. साष्टांग नमस्कार करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला दक्षिणासुद्धा अर्पण करायची आहे. 108 बेलपत्र घेऊन 108 वेळा भगवान शंकराचे वेगवेगळे नाव घेऊन ते शिवलिंगावरती एक आपल्याला अर्पण करायचं आहे. आरती झाल्यानंतर देवाला भोग लावायचा आहे. तुम्ही घरामध्ये यासाठी शिरा किंवा खीर बनवून ठेवू शकता आणि पूजा संपन्न झाल्यानंतर प्रसाद म्हणून याचं आपल्याला ग्रहण करायचं आहे. दिवसभर शिवमंत्र म्हणजे ओम नमः शिवायचा जप करून निराहार उपवास करायचा आहे. रोगी, अशक्त आणि वृद्ध दिवसभर फलाहार करू शकतात. शिवपुराणामध्ये रात्रीच्या 4 प्रहरात शिवपूजा करण्याचे विधान आहे. संध्याकाळी स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच आपल्याला पूजा करायची आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्नान करून महादेवांची पूजा करून आपल्याला व्रत सोडायचं आहे. महाशिवरात्री या दिवशी शिवतत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. तर भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिवतत्व अधिकाधिक ग्रहण करता येते. भगवान शिवशंकर हे छोट्याशा पूजेनेही प्रसन्न होतात, लवकर प्रसन्न होतात. तर या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पूजा करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेऊ शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.